कशा आहात सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असणार. तर तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि आजचा हा तिसरा मार्गशीर्ष गुरुवार आपला आहे आणि फक्त एक मार्गशीर्ष गुरुवार आपला बाकी आहे आता. तर छान मी आता पूजेच्या मांडणीला सुरुवात केलेली आहे. अगोदर माझं देवपूजा, उंबरटा, हळदीचं लेपन, दारात रांगोळी सर्व काढून झालेलं होतं. मी ते काही शूट केलं नाही कारण मला खूप घाई होती. आज आम्हाला उद्या बाहेरसुद्धा म्हणजे 2-3 दिवसासाठी गावाला जायचं आहे, त्यामुळे पॅकिंग वगैरे सर्व करायचं होतं आणि आमच्याकडे पाहुणेसुद्धा येणार होते, म्हणून जेवढं शूट करता आलं तेवढं मी शूट केलेलं आहे. पण पूजा कशी मी मांडलेली आहे पूर्ण मी आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला छान असं बॅकड्रॉप तयार करायचं होतं आणि वेळेची कमतरता असल्यामुळे ते काही झालं नाही. हे जे मी झरोका घेतलेले होते तेच मी लावलेले आहे. छान दिसतंय ते पण खूप साधं आणि सिंपल, म्हणजे पटकन होईल असं मी डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे जे लोटस आहे हे सुद्धा मी लावलेले आहे. त्याच्यामध्ये बघा हे बॅटरी ऑपरेटेड कॅन्डल लावल्यानंतर किती सुंदर असा लुक येतो आहे. एकदम ब्राईट असा प्रकाश पळतो आहे त्याच्यामध्ये आणि सुंदर लुक येतो आहे. त्यानंतर छान मी असं जागा वगैरे स्वच्छ करून घेतलेली आहे. म्हणजे घरं तर पुसून झाले होते पण तरीसुद्धा जागा व्यवस्थित स्वच्छ करून घेतली. त्यावरती स्वस्तिक काढला, हळदी कुंकूने पूजा करून घेतलेली आहे आणि छान असे 2 पाट मी एकावर एक ठेवणार आहे. आणि हा कापड जो मागच्या वेळेस मी यूज केला होता तोच यूज करणार आहे. मार्गशीर्ष गुरुवारची मांडणी खूप सोपी आणि साधी आहे आणि पोथीसुद्धा खूप अशी मोठी नाही आहे. तर पटकन असा जो आहे तो पूजाची मांडणीसुद्धा होते आणि त्यानंतर जे आहे पोथीसुद्धा पटकन वाचली जाते. तर फक्त आपण जे आहे ना एक्स्ट्राचं डेकोरेशन करतो आहे म्हणून आपल्याला जास्त वेळ लागतो. पण आधी जे होतं ना फक्त साधा कळश आणि त्याच्यावरती नारळ ठेवून मस्त गणपती बाप्पाची स्थापना केली जायची आणि लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवली जायची किंवा फोटो ठेवला जायचा. बस बाकी एवढीच मांडणी असायची आणि खूप पटकन मांडणी व्हायची आणि पोथीसुद्धा लवकर वाचली जायची. पण आता खूप छान छान प्रकारचं देवीचे वस्त्र, त्यानंतर मुखवटे असे यायला लागलेत बाजारामध्ये. तर छान आपण ही देवीला छान सजवायला सुरुवात केलेली आहे. कलशाला एका साध्याच्या कलशाला आपण छानशा अशा देवीच्या रूपामध्ये रूपांतर करत असतो आणि छान छान असं तिला नटवत असतो, सजवत असतो. तर मी आज छान असे मोत्याचे दागिने घालण्याचा विचार केलेला आहे आणि हे दागिने ना माझे आहे, म्हणजे मी एकच वेळा वेअर केलेले आहे, त्यानंतर मी काही घातले नव्हते. मला आधी भीती वाटायची की आपले दागिने कसे घालायचे देवीला, पण मी बऱ्याच जणांचं तोंडून ऐकलं आणि माझ्या नणंदबाई पण आल्या होत्या ना, तर त्याही सांगत होत्या की आपले दागिने घातले तरी काही हरकत नसते, घालत जा, काही होत नाही. फक्त विटाळ वगैरे असेल ना तेव्हा ते घालायचे नाही, म्हणजे आपण तशा इथे दागिने देवीला नाही घालू शकत. तर तशा वेळेस मी घालतच नाही असे दागिने. हे फक्त मी छान कार्यक्रम होता, माझ्या मामाच्या मुलाचं लग्न होतं तेव्हाच एका दिवसासाठी घातलेले होते. तर 2 अशा मी ठुशी घातलेली आहे आणि ते लॉंग हार असे घातलेले आहे. ज्वेलरीसुद्धा मी मिशोवरनं घेतली होती, मी खूप स्वस्तात छान भेटली होती. आणि बघा कलशामध्ये मी जी 5 प्रकारची झाडांची पानं होती ते सुद्धा तोडली नव्हती आज, कारण मला भरपूर असं काम होतं आणि ते काम मला लवकर आवरायचं होतं. तर मी नागवडीची जी 5 पानं आहे ना तेच मी ठेवलेली आहे आणि तेही मी विसरून गेले होते. नंतर माझ्या लक्षात आलं की आपण तिथे पानंसुद्धा ठेवलेली नाही. तर मी परत नारळ उचलला आणि ती जी आहे 5 नागवडीची पानं ठेवली. त्यानंतर मग मी ही ओढणी लावली, तर ओढणी व्यवस्थित बसतच नव्हती. जर ओढणी ठेवायचं होते तर गजरा व्यवस्थित बसत नव्हता. तर मी जी ओढणी आहे ना ती काढून घेतली होती आणि छान असा जो आर्टिफिशियल गजरा आहे तो लावला आणि वरती वेणी लावली. आणि हा जो मुकुट आहे ना हा जुना मुकुट आहे, माझा पहिलाच मुकुट आहे आणि मी याला घरी डेकोरेट केलेला होता, तर तोच मी मुकुट आता लावलेला आहे. तिसऱ्या गुरुवारी लावण्यासाठी मी छान असा मुकुट मागवलेला होता, पण तो मला जो मी ऑर्डर केला होता तो मला रिसीव नाही झाला. तर मी तो एक्सचेंजला टाकणार आहे किंवा रिटर्नला टाकणार आहे. आणि क्वालिटीसुद्धा व्यवस्थित एवढी नव्हती प्राईसच्यानुसार. तर मी तुम्हाला पुढच्या वेळेस दाखवेन की मी कोणता मुकुट मागवलेला होता आणि कोणता मला रिसीव झालेला आहे. तर मी तुम्हाला एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. छान गणपती बाप्पाची स्थापना केली, लक्ष्मी मातेची स्थापना केली, छान अशी 2 समोर पाऊलं ठेवलीत आणि छान आता मी पूजा करून घेणार आहे. तर मी छान खाली कापड अंथरलेला आहे आणि बघा ही गोटापट्टीवाली प्लेट मी घेतलेली होती ना ती तिथे ठेवणार आहे. आणि हळदी कुंकूचे करंडेसुद्धा मी हे नवीन मागवले होते, मागच्या गुरुवारी हे मला रिसीव झालेले होते. तर मी तुम्हाला ते हॉल व्हिडिओमध्ये दाखवणं मला म्हणजे विसर पडला मला दाखवायचं, तर मी तुम्हाला आता एखाद्या व्हिडिओमध्ये जवळून दाखवेन. तर छान मी अशा हळदी कुंकूचे करंडे ठेवून दिलेले आहे आणि 2 समया मी आजूबाजूला लावणार आहे. छान मी आज भरपूर असे जेवढे दिवे माझ्याकडे आहेत ना तेवढे दिवे मी सर्व देवीच्या पुढे लावणार आहे. आणि छान दिसत होतं. पूजा सर्व मांडल्यानंतर रात्रीच मी ही भांडी वगैरे सर्व घासून ठेवलेली होती, कारण सकाळी एवढं शक्य होत नाही सर्व.
तर मागच्या साईडला मी 2 अशा मोठ्या समया ठेवल्या आहे, ह्या 2 लहान समया ठेवलेल्या आहे आणि ही रांगोळी मॅट बघा मी ठेवली अंथरते. आणि मागच्या वेळेस जी दुसरी रांगोळी मॅट होती मी ती ठेवलेली होती. त्याचसोबत बघा मी असे छोटे छोटे हे मागवलेलं आहे पॅच, तर ते मी इथे लावणार आहे. बेसिकली हे आपण घागऱ्यांना किंवा ड्रेसला लावत असतो आणि याच्यावरती डेकोरेशनसुद्धा छान दिसतं, तर मी हे मागवलेले होते. याच्यावर आपण कॅन्डल होल्डर जे आहे ना ते ठेवल्यानंतर खूप छान असा लुक येतो. आणि ह्यावेळेस तर माझी पिवळी रांगोळीसुद्धा संपलेली होती, तर मी आज ऑरेंज कलरच्या रांगोळीचा जो आहे यूज केलेला आहे. एवढी उठून काही दिसत नव्हती, थोडी रांगोळी जर छान पिवळ्या रंगाची राहिली असेल तर माझी पूजा अजून छान दिसली असती. पण मी बाजारात गेली ना पूजा वगैरे घेण्यासाठी, तेव्हा माझ्या लक्षातच राहिलं नाही की आपली रांगोळी जी आहे ती संपलेली आहे. आणि बाजारात जाऊन आणणंही शक्य नव्हतं, कारण की मला आज कामं जी आहे ना ती पटकन लवकर आवरायची होती. छान अशी उरली भरून ठेवलेली आहे. आणि हा अष्टलक्ष्मी दीप मी आज प्रज्वलित केला आहे. दरवेळेस मी पूजेमध्ये काही ठेवत नव्हते, पण आज म्हटलं चला सर्व जेवढे दिवे आहेत ना आपल्याकडे तेवढे दिवे आपल्याला आज ठेवायचे, तर मी तोही अष्टलक्ष्मी दीप ठेवला आहे. ह्या माझ्याकडे 2 द्वीपलक्ष्मी आहेत छोट्या साईजच्या, तेही छान मी तिथे ठेवलेले आहे. आता मी पूजेच्या अगोदर ना आपलं लक्ष्मी कुंचन सेवा करत असते, तर तेच मी आता इथे खाली कॉईन जे अष्टदल काढते आणि छान ते काढून झाल्यानंतर मग त्याच्यावरती मी हे ठेवणार आहे आपलं कुंचम. त्याआधी मी सर्व दिव्यांची जी आहे मस्त पूजा करून घेणार आहे आणि हळदी कुंकू लावून मग दिवे प्रज्वलित केल्यानंतर माझ्या पूजेला मी सुरुवात करणार आहे. तर मी आज ना बिलकुल रेडी झाली नव्हते, कारण की मला इतकं बर्डन आलं होतं ना की पूजा होईल का नाही होईल. माझी आज ना पूजा मांडण्याची इच्छाच नव्हती, कारण की मला बॅग वगैरे पण सर्वच भरायचं होतं आणि पाहुणे येणार होते म्हटलं, म्हणून इच्छा होत नव्हती. पण म्हटलं आज जर उपवास गेला आणि पुढच्या वेळेस काही अडचण आली तर तोही उपवास जाईल, आजचाही जाईल. पण म्हटलं चला जसं मांडणं होईल, जशी पूजा आज होईल तशी आपण करून घेऊया. आणि छानच माझी पूजा झालेली आहे. फक्त मी रेडी झाले नव्हते, कारण रेडी व्हायला बसले असते ना तर अजून जास्त वेळ लागला असता आणि इतर कामं माझे जे आहे ते राहून गेले असते. तरी मला ना माझं पर्सनल केअर जे करायची होती ती राहून गेलेली आहे. आता मी तिथे माझ्या भावाकडे गेल्यानंतरच जे आहे ते वॅक्सिंग वगैरे सर्व जे आहे ते डाय वगैरे मला करायचा होता ते तिथेच गेल्यावर करणार आहे, कारण की खूप वेळ होऊन गेला होता पूजा वगैरे करायला. सकाळचा स्वयंपाक, नंतर मग मला अजून संध्याकाळी सर्वांचा स्वयंपाक करायचा होता. आणि मला स्वतःपेक्षा मला देवपूजा छान झाली याचा जास्त आनंद असतो. स्वतः आपण रेडी असलो किंवा नसलो तरी देवाला काही फरक पडत नाही. आपण फक्त चांगल्या मनाने केलं, किती चांगल्या मनाने करतो हे देव बघत असतो. तर आजची पूजा माझी अशी झालेली आहे. नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झालेली आहे. आणि मी जास्त आता व्हॉइस ओव्हर पण करू शकत नाही, कारण रात्रीचे 11:30 पावणे 12 झालेले आहे आणि मला झोपायचं. उद्या लवकर 3 वाजेशी उठायचं आहे आणि इथे पाहुणे वगैरे सुद्धा आहे, त्यामुळे मला जास्त बोलता येत नाही. तर नक्की व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. पुढे मी म्युझिक लावणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.
Thank you.